नारायण राणेंचे राजकारणातून निवृत्त होण्याचे संकेत येत आहेत. कधीतरी थांबायला पाहिजे असं सूचक विधान नारायण राणेंनी केलंय. दोन्ही चिरंजीव कार्यरत झाल्यावर व्यवसाय सुद्धा पाहायला हवं असंही नारायण राणे म्हणाले. त्या पार्श्वभूमीवर त्यांचं हे विधान महत्त्वाचं आहे. आणि एकीकडे नारायण राणे यांनी हे वक्तव्य काल केलेलं होतं, मात्र त्यांनी कदाचित त्यावर युटर्न सुद्धा घेतलेला असू शकतो, कारण नारायण राणे इतक्यात राजकारणातून रिटायर होतील असं वाटत नाहीये. कारण अशा प्रकारचं वक्तव्य करणं म्हणजे मी रिटायर होणं असं नाही, असं नारायण राणे मला वाटतं कुठेतरी म्हटलेले कानावर ऐकू येते. असं बोलतायत ते खरं आहे. संसार म्हणजे काय, तो लोकांना कसा करावा असं विषय त्यांनी दिले. ते योग्य वेळी मी सांगेन आणि ते आपण अंमल करायचं. पण आज मंचकावर आणि तुम्ही सर्वजण जे जमलात माझ्यावर प्रेम करणाऱ्या, माझ्या कुटुंबावर, निलेश, नितेश, पत्नी, सगळ्यांवर प्रेम करणारे तुम्ही सर्व आहात. आणि तुम्ही आज आला, आयुष्यातील अमूल्य वेळ तुम्ही मला दिला, माझ्याकडे दिला. हे केलेले उपकार आहे, त्याची जाणीव ठेवी आणि तसा मी तुमच्याशी भविष्यात वागेल, प्रेम करेल हे आश्वासित करून रजा घेतो. निवृत्तीचे संकेत अशी चर्चा आहे राणेंकडून. कोणी दिले आपल्याकडून असं नाही. वाक्य माझं नीट बघ. माझं वाक्य असं जे चाललं, जर मी रिझल्ट लोकांना देऊ शकलो नाही तर माझ्या ह्या पदांचा उपयोग काय, मग मी विचार करेन असं वाक्य. निवृत्त होतो असं नाही. जर माझ्या पदाचा उपयोग जनमानसाला होत नसेल आणि होऊ देत नसतील तर पूर्ण वेळा